बाबा जेव्हा गेले ना, तेव्हा स्मशानात न येता अग्नी द्यायच्या वेळेला मी खूप रडलो. एकदम ढसाढसा रडलो. आम्हाला कुठेतरी आम्ही मेंटली प्रिपेअर्ड होतो, की हे होणारच आहे. कारण 8 वर्ष आम्ही त्यांना डिटोरिएट त्यांची तब्येत होताना बघतोय. आणि आम्हाला पण ते आवडत नव्हतं, की ज्या माणसाला आम्ही एवढं लाईव्हली बघितलंय. म्हणजे घरात मी या दोघांचं भांडण पण नाही ऐकलंय कधी. की मी म्हटल्याप्रमाणे माझे लाड पुरवणं. मला एकदा मारलं तेवढंच. बाकी काहीच नाही. बाकी ते लाड-बीड करणं. सो ना असं व्हायचं, की आपण कधी-कधी बोलतो ना, की बाबा सुटू दे. तो तेव्हा मग आम्ही हे होतो, की आता ओके, तो दिवस आलाय, बाबा गेले. अग्नी देताना मी खूप रडलो, खूप रडलो, खूप रडलो. स्मशानातनं जेव्हा बाहेर आलो ना, तेव्हा मला एकदम असं बर्डन उतरलं. गेल्यासारखं वाटलं. काहीतरी हलकं-हलकं वाटलं सगळं. आणि संध्याकाळपर्यंत ना मी आणि आई असे नॉर्मल होतो. म्हणजे उगाचच कारण बाबांचं एक होतं, की ना कोणी माणूस गेल्यानंतर तो जे आयुष्य जगून गेलाय ते सेलिब्रेट करायला हवं, रादर बरोबर, दॅन रडणं. बरोबर.